पूर्वया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। आम्ही तिला कुठे जरी घेऊन गेलो तर तिच्या बाबतीत आई बाप म्हणून कुठेच कमी पडणार नाही। जे तुमच्या आधी तिच्या बाबतीत घडलं ते तिच्या बाबतीत अजिबात घडू देणार नाही। ए बस, अति होता आता है। यापुढे मी तुमचा एकही शब्द ऐकून घेणार नाही। तुम्ही आता दोघेही आई वडिलांचं खोटं खोटं प्रेम दाखवायला इथे आलात, पण तुम्हाला खरंच जर आईची माया कळली असती ना तर तुम्ही माझ्या मनाचाही विचार केला असता। 9 महिने ज्या मुलीला मी माझ्या पोटात वाढवलं त्या मुलीला तिच्या आईपासून दूर केलं आणि हे करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही? वर माझीच मुलगी आहे असं म्हणत तुम्ही इथे आलात, हे वागताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली? मान्य की तुम्ही तिला 9 महिने पोटात वाढवलं, पण तिला लहानाची मोठी करताना आम्ही दोघांनी पण स्वतःला तिच्यामध्ये पाहिले। आमच्यासाठी ती फक्त आमची मुलगी कधीच नव्हती, आमच्या जगण्याचा आधार होती। आणि ताईसाहेब, तुम्ही मगाशी आमच्या गरिबीबद्दल बोललात ना, ते पण आम्हाला मान्य आहे, पण कितीही उपासमार झाली तर तिचं पोट भरल्याशिवाय जेवायचंच नाही, ही पण आमची दानत आहे। तुम्हाला जर आम्हाला भिकारी समजायचं असेल तर भिकारी समजा, पण भीक म्हणून आमच्या पोरगीला आमच्या पदरात टाका। आणि पाहिजे तर तुमच्या पाया पडायला मी तयार आहे। बस, मी शेवटचं बजावून सांगते तुम्हाला, तुम्ही एक स्त्री आहात आणि कधीतरी माझ्या मुलीशी तुमचा संबंध आला होता म्हणून मी इतका वेळ गप्प आहे, नाहीतर तुमच्या सारख्यांना मी कधीच पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं। निघा आता। शक्ती, अगे पोरी तू तरी थांब ना, या मायला तू तर समजून घे ना। शक्ती, रूपा, आता हे सगळं अगदी हाताबाहेर जायला लागले, तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर। हो मावशी। हॅलो, पोलीस स्टेशन, मी मैत्री मॅडम यांच्या घरातून बोलतेय। इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, प्लीज तुम्ही ताबडतोब इकडे या। बरं ठीक आहे, तसं सांगते मी त्यांना। ते म्हणत होते की नवीनच कोणीतरी अनुजा पाटील मॅडम म्हणून आलेत, त्यांनाच ते आपल्याकडे पाठवणार आहेत। बुंग 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 डॉली, अगं डॉली, अत्यंत महत्वाची बातमी आधी लागली ना। काय झालं मामा? कोणती बातमी? अगं डॉली, आपल्या घरात ती मुलगी ना, ती आदिती नाहीच आहे। मग? अगं तिचं खरं नाव शक्ती आहे। शक्ती? अरे मामा काय बोलतोयस तू? अरे ही न्यूज तर राव साहेबांना कळवायलाच हवी। कर फोन, कर लवकर। बरोबर बरोबर।
अगं बघ, त्यांचं नाव घेतलं त्यांचा फोन आला ना. हो साहेब, अगदी वेळेवर फोन केला बघा. का काही विशेष? असं समजा साहेब, पहिल्या धारीची बातमी एकदम स्ट्रॉंग, बिलकुल मिलावट नाही. हो, आत्ताच माझ्या डाव्या कानाला बातमी कळली आणि पुढच्या काही सेकंदात मी उजव्या कानाला फोन लावून तुमच्याशी बोलतोय. बातमी काय बोला? अहो साहेब, आमच्या घरात ती मुलगी आहे ना, ती अदिती नाहीये. अहो, तिचं खरं नाव शक्ती आहे, हेच सांगायचंय ना साहेब. तुम्ही आता खरंच काही बोलला, तुम्हालाच काहीतरी वेगळं ऐकल्याचा भास होऊ राहिला. तुम्ही आता जे काही ऐकलं ते सगळं खरंय. किडी बातमी नाही म्हणजे साहेब, मी काय म्हणतो, तुम्ही आता काहीच म्हणू नका. शक्ती आत्ता कुठे आहे? तिचे जुने आई बाबा तिला घेऊन गेलेत की नाही? नाही अजून साहेब. त्या मैत्रिणी त्या आदितीला म्हणजे त्या शक्तीला जबरदस्तीनं आत आणलंय. ओके. अहो, ती तिच्या आधीच्या आई बाबांना भेटून देत नसली ना, तरी ते दोघं लई चंगटे साहेब. अहो, बसले त्या मैत्रीच्या नावाने ढोल वाजवीत. ही आहे तुमच्याकडची ताजी बातमी. आता आम्हाला मिनिटाला अपडेट्स हव्या. तुमच्या या प्रत्येक योग्य बातमीला योग्य तो मोबदला दिला जाईल. आम्ही तुमच्या पुढील बातमीची वाट बघतोय. जागा का आम्हाला? रोज आपण या 2 टायमाच्या पोटासाठी गळ्यात घालून वाजवत होतो, पण आज आपल्या पोरीला परत नेण्यासाठी या देवकीच्या दारात येऊन वाजवतोय. जोर माझी पोरगी माझ्याकडे परत येत नाही, तोवर मी स्वतःला यशोदा मानणार नाही. आई काय होतंय तुला? आई शांत हो. काय होतंय? आई शांत हो. आई शांत हो.